तुले माहित आहे का वो आपल्या गावात मोदी उरायला म्हणते ते प्रचारासाठी हो आज उरायला म्हणते ना तुम्हाला माहित आहे का तुम्हाला माहित असेल थोडंफार आम्हाला कुठे माहित आम्हाला माहित आहे का आम्ही आमच्या कामात राहतो तू राहतो इकडे तिकडे फिरत मग तुला माहित सांग बरं कधी येते किंवा येते कोणत्या टायमाला येते ते तर सांग पाहू आम्हाला कसं असते तर मोदी अजून पाहिला नाही फक्त फोटोच पाहिला कसं असते कसं नाही तर हो येत आहे तर 11 वाजता येत आहे म्हणते तर तू तर येतो तिथं चौकात निघ्या आपल्या सडकीच्या तिथं बरं मी पण येतो मग काय तर पावडर मध्ये कसं असते तर नाही बिन मोदी उरायला का आत्ता सांग ना मले मग आमचे मुद्दे मांडतो ना शेतीचे मुद्दे मांडतो काय भेटलं नाही कर्ज नाही कर्जमाफी नाही झाली म्हणतो 50,000 रुपये भेटतात हे पण नाही भेटले म्हणतो आमच्यापासूनच काढून घेतले सारे माझ्याचे GST होय का CST होय का ED होय का चिडी होय का चड्डी होय काय येले तिला लावून आम्हाला जगू देते का नाही जगू दे गॅस अडवला पेट्रोल अडवलं काय होय हे काम होय का काय होय एवढे नाही काम करावं लागत ना थोडस आम्हाला ठेवावं लागत नाही का थोडंफार मोदी कोणी ते लिहून द्या आता मग काय तर पाहा लागत नाही का कसं असते तर आमचे मुद्दे मांडा नाही लागले का शेतकऱ्याचे युवाचे लग्न नाही भरायले तर आमचे मायबीन नोकऱ्या नाही लागू राहिल्या त्याच्यानं निरपोरी म्हणते पोरीवाले नोकरीवाला आहे का नोकरीवाला आहे का आता नोकरी का घरची खेती होय आली की भिळवली मायाबीन का समजून नाही राहिला मायाबीन दादा तू काय टेन्शन न घेऊ मी तुला पोरगी पाहतो शेतकरीच पाहतो काय लोट नको घेतो निवांत राह झिंगरे तिच्या बापानं म्हटलं तर नोकरीवालाच पाहिजे तर काय करशील मग होता एक तर मोदी उरायला लवकर चला घाई करा गडबड करा काय करावं लागते काय नाही समजत आहे मायाबीन त्याचे कार्यकर्ते उरायले गावात गडबड होऊन जाईल चला पटापट अरे मी मोदीला नाही पाहिलं कुठं कसं आहे पाहू रे एवढी गर्दी नको करा रे बाजूला बरं मला पाहू दे जरा कोण होतं ते मोदी कसा दिसते पाहू दे मला थांब ना रे त्या आधी मी आलो ना तू काय मनात टिमरू राहिला पहिले मला पाहू दे कसा दिसते कसं नाही ते भाषण चालू होते म्हणजे पाहू दे कसं थांब बरं पोट्टे गडबड नको करा शांततेने थांबा बरं भाषण चालू होते मोदीचं आता थांबा आता संमेलन होणार आहे म्हणते तर भाषण पण होऊन राहिलं थांबा तुम्हाला सगळ्याला भेटायला येणार आहे म्हणते तर भाषण ऐका पहिले बरं अरे भाषण व्हायच्या आधी पहिले माय 90चा हिशोब लावा रे बा तेव्हा मला जोश येते भाषण ऐकायला मग बोलायला बरं होते मनात नारे लावा लागत नाही का मले पुरा चौधरी इकडं बाय इकडं बाय मला 90 आण बरं लवकर जाय बरं पटकन मी नारा लावतो मदत नाही लवकर होय बाबाजी तुम्हाला मधाचं सुटलं का हो माया बी 90चं मी मोदी साहेबापाशी जवळ आहो तुम्ही काल आवाज देऊ राहिले तिथून 90 ते काहीतरी म्हणून राहिले मोदी साहेब तुम्ही शांततेने थांबा ना भाषण ऐका ना जरा मधात देतो तुम्हाला देतो म्हणलं ना तुम्हाला कायसाठी आणलं गाडीत बसून मग एवढ्या मोठ्या गाड्या केल्या काय समजून राहिलं तुम्हाला थांबा जरा शांततेनं उलसाची चालले मोठे 90 घ्यायले बाबाजी काय मला चिडकू राहिले थांबा ना उगे बसा तिथं उगे नाही उभे राहिलं बसून जा म्हटलं भाषण जरा ऐकू दे ना आम्हाला शांततेने बसा खाली नाही तर उगे राहा भेट देते म्हणते ते चौधरी काय बोलून राहिले भाषण व्हायच्या आधी तुमचं मायबीन हे चालू ते चालू हे द्या ते द्या बरं झालं अजून वोटिंग व्हायचं आहे नाही तर काय मागत नसतं हे दे काय होय तुम्ही आलं शांततेने बसा चौधरी काय ना बरोबर सगळे आले का सगळे भीड जमली काय सांग बरं बरोबर सगळे संमेलन करतो मी भाषण देतो ना आता पाठ करून आलो ना ते देणलं ना लिहून मले रात्रीच पाठ करून राहिलो ना तू ते बरं म्हणे आहे की नाही सांग बरं सगळे जमले का तर हो जमले काही विषय नको घ्या तुम्ही भाषण द्या चांगलं भाषण द्या मस्त चांगलं संमेलन झालं पाहिजे चांगले फेकचा म्हणजे फेकचा म्हणलं खोटं बोला खरं नको बोला खरं बोलसान तर पब्लिकला माहीत होऊन जाईल मग तर मग बरोबर आहे ना तुम्हाला मागच्या वेळेस सारखं गेल्या मागच्या वेळेस 25 वर्षी कसं बोलले तुम्ही तसं फेकायचं समजलं का बाकीचे या डाळीला काही समजत नाही तुम्ही शांततेने चाल द्या का मस्त बड्या लिहून आणलाय ना चाल द्या रट्टा मग अबे बागडे बिल्ल्या हो मी लिहिलं आहे लिहून पाठ केलं आहे जरा म्हणजे कोण कसे आहे तर पाहू दे मला जरा चालला म्हणलं तुम्ही पण सांगाले मला पण थांब जरा शांततेने मला पाहू दे किती लोक आहे किती नाही बरं तुमच्या मतानं पा बरोबर पा बायका समोर बारीक चिल्लर आहे पोरं तर त्याला पण शांततेने बसव जा है की नहीं मेरे प्यारे भाइयों दोस्तों बहनों बच्चों आज मैं ऐलान करने जा रहा हूँ क्योंकि आज से आपको आयु दुगनी होगी
और आपके खाते में 2-2 हजार आएंगे और किसानों के 2-2 हजार आएंगे और आंगनवाड़ियों को महिला को पेंशन चालू होगा। आप निश्चित रहिए, कोई टेंशन ना लीजिए। ये हमारी सरकार बीजेपी की सरकार ये हमारा भारत को बहुत ही विकसित करने जा रहा है और आने वाले साल में हम गरीबी को मिटा देंगे और अमीरी को और बढ़ाएंगे और दुगनी आयु किसानों की आयु और दुगनी करेंगे और स्कूल भी अच्छे अच्छे नए नए बनाएंगे हम और हॉस्पिटल कॉलेज मेडिकल कॉलेज हम बना रहे हैं। हमारे देखिए ना हमारी सरकार में कितनी कितनी अच्छे अच्छे सड़कें बन रहे, देखिए ना, है की नाही रे चौधरी? हो साहेब, हो बरोबर तुमचं मतदान बरोबर आहे, खरं बोला, हो याची का गाड बनवली रे मायाबीन. सडक पाहिली माझ्या गावातली खडबड खुडबड आहे, 10 वर्ष झाले रस्ता नाही झाला, काय गाड बनवली म्हणते ना? भोपाल्याला लेखाचं भाषणात देऊ राहिला नाही का? चाल बरं मला माझ्या गावाच्या रस्त्यानं, धड बैलगाडी जात नाही सारखीच होती, म्हणजे सडका केल्या गाड केली, काय गाड नाही भेटू राहिली. का वयचं नाटक उगान रे? ऐकलं भाषण घिशन तुले पकडून नेलं जेलात टाकलं. असं कसं आहे? तू भाषण ऐकलं गुपचूप, काही म्हणते ते बरोबर आहे ना? त्याचं सगळं व्यवस्थित मी त्या गावात नाही झालं तर आम्ही काय करा मग? समजून राहायला गुपचाप राह तू, बस उगा मुगा भाषण आहे. मी कोण ऐकू? तू खाल्ले असेल, मी नाही खाल्ले. गावातली सडक नाही झाली, मावाराकडे जाणारी पाणी रस्ता नाही झाला. काय 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 केलं ना? सांग बरं 10 वर्षात मी, सांग बरं. किसानाची दुगणी आयु झाली म्हणते का? भोकाची झाली, इकडे पिकलंच नाही, दुगणी कुठून भोका तुमचं देईल? एक तर पीक विमा पण नाही दिला आमचा, कर्जमाफी नाही केली. काय 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 दिलं ते ना? घंटा दिला बाबाची ढुल्लू चालली मोठी तू सांगाले त्याचा भाग घेऊ राहिली. तूच पाय ना त्या मणिपूरमध्ये किती लोकांचे मारले दंगे झाले, अजून तरी आहे का लक्ष तिकडं? सांग बरं, चालली मोठी सांगाले त्यासारखं पोरेला किती किती हे केलं माहित नाही का? भोकणे दिसत नाही, पाहत नाही का न्यूज? चालली मोठी उच्च बस तू, त्या संग बोलणं झक मारला है, मी ना बोलत बा, जा भोका तिकडं कुठे काही कर तू. अब की बात 400 के पार होना है हमको। तो जोर से बोलो भारत माता की जय हो, जोर से बोलो भारत माता की जय हो, भारत माता की जय हो, जय हो जय हो जय हो, बीजेपी की सरकार की जय हो. हमारा देश और प्रगति के ऊपर चल रहा है, हमारा देश इंटरनेशनल लेवल के पार हो जा रहा है। तो भाइयों बहनों, आपको गैस भी मिला उज्ज्वला के तरफ से, है कि नहीं? देखो कितना कितना आ रहा आपको, हम धान्य भी फ्री दे रहे, राशन भी फ्री दे रहे, कपड़ा लत्ता भी दे रहे, और क्या चाहिए? और ओपोजिशन पार्टी बोलते हैं कि इस सरकार ने कुछ नहीं किया, उनको क्या पता ईडी के छापे पड़ रहे इसलिए तो डर के मारे भाग रहे इधर उधर। तो हमारे इधर जुल्म लगा रहे बोलते, क्या बोलो उनको, बताओ बरा झाला?